हॅलो, नमस्कार मित्रांनो. आज आमची गाडी कोण चालवत आहे? तो म्हणजे आमचा श्याम. मी यात्रेसाठी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आले होते. आज परत रिटर्न मला करण्याचं काम त्याच्याकडे आलेलं आहे. म्हणजेच अण्णांच्या हातातील सगळ्यात मोठी जबाबदारी, ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, ते स्वप्न आज आमचं पूर्ण झालेलं आहे. येणारा 2026 आमच्यासाठी इतकं काही खास गिफ्ट घेऊन आलाय, ते म्हणजे आमच्या श्यामची ड्रायव्हिंग. आज त्याने मला एकटीलाच नाही, तर ताईला, दिदीला, सगळ्यांनाही इझिली त्याच्या स्वतःच्या हिमतीवर त्याने आम्हाला सोडून आलेला आहे. आणि आज मला पण परत करण्यासाठी यात्रा संपली, उन्हाळ्याची सुट्टी. मला म्हटलं, चल आज तुला मी सोडून येतो. मला तितकं छान फिलिंग्स येत आहेत की खरंच ह्या गोष्टीसाठी किती आपण श्यामची वाट पाहिली होती, की श्याम कधी येईल, कधी घेऊन जाईल. सांगताच येणार नाही का बहिणीचा किती मोठा अभिमान येतोय. त्याने मला आता घेऊन चाललेला आहे. एवढंच नव्हे तर आम्ही तिथून निघाल्यात नंतर मामाची तर आढळगावला गेलो. आढळगाव मध्ये पण सगळेजण चकित, श्याम तुम्हाला घेऊन येतोय. हो म्हणलं, श्यामच येतोय. मम्मी पण आलेली आहे आमच्या सोबत. चाललंय मोबाईल बघायचं काम. कार्तिक कुठे गेला? कार्तिक कार्तिक मी, मम्मी, श्याम चाललेला आहोत. श्याम मित्र म्हणतील, माझे फॅन फॉलोअर्स म्हणतील मी का बोलत नाही, पण खऱ्या अर्थाने आज आमची बहीणच बोलते. कसं आहे ना, एक जीवनात स्वप्न आहे. बहिणींसाठी जे काही करायचंय त्या आई वडिलांसाठी आणि आपल्या कुटुंबासाठीच करायचंय. हो, बहिणींचा आनंद म्हणजे आपला आनंद आहे. कसं आहे, आज लोकांचा पहिला बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता आणि आज बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. कसं आहे ना, जे लोकांना वाटतं ना, जे करू शकत नाही ते उलट आपण करून दाखवायचंय. हेच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, गाडी मी नवीन शिकतोय त्यामुळे जास्त काही मी बोलत नाहीये. कसं आहे ना, अण्णांना बी लई त्रास व्हायचा, मग म्हणलं चला बहिणींचा आनंद मानूया. आणि आजूला म्हणलं नाही, आमच्या आनंदाचा तू विचार करतोय म्हणून तुझं हे सगळ्यात मोठं आमचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. खरंच खूप आमच्या आनंदाचा विचार करतो. आणि असंच प्रत्येक गोष्टीत तू जितका काय अचीव्ह करायचे ना, त्या प्रत्येक गोष्टीला तुझी सामोरे जाण्याची ताकद आहे. हेच आम्हाला काही थोडं काही खूप काही सांगून कसं जातं. असतंय ना मित्रांनो, बहिणींना काय लागतं की भावाचं प्रेम किंवा आपुलकी. प्रत्येक बहिणीला काय वाटतं की माझ्या भावाने माझ्यासाठी गाडी घेऊन यावं, आणि तेच आमच्याही बहिणी मला वेगळं काय मागत नव्हत्या, काय अपेक्षा नव्हती. मग म्हणलं आपण का नाही शिकायचं, त्यांच्या आशीर्वादाने तर यायला लागले. नाही रे, गाडी घेऊन ये ना तू. आज गाडी शिकलाय म्हणून हे नाही, हे तर सगळं महादेवाच्या कृपेने, गणपतीच्या कृपेने तू खूप मोठं काहीतरी अचीव्ह केलंय. पण एवढंच नव्हे तर तू नेहमी सांगायचं की मला गाडी येत नाही म्हणून नाराज व्हायचं नाही. मी एका दिवशी 3 मुराळी 1 तास घेऊन येईन ड्रायव्हर लावून, पण ड्रायव्हरची गरज पडली नाही. आमचा श्यामच आमच्यासाठी खूप काही करायला शिकला. आणि गाडी येते हीच म्हणजे किती अभिमान वाटतोय ते नाही व्यक्त होणं, सांगू शकत नाही कसं व्यक्त व्हावं. कसं असतंय मित्रांनो, एकच सांगतो, आयुष्यात एक नियम ध्यानात ठेवायचा, जे आपल्याकडे नाहीये त्याचं भांडवल करू नका, जे आहे ना त्याच्यात समाधान माना. जे लोक काल तुमच्यासाठी हसत होते ना, तेच उद्या तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील एवढं ध्यानात ठेवा. फक्त आपल्या करिअरवर, आपल्या कुटुंबावर फोकस करा आणि तसं पाऊल ठेवा. थँक्यू सो मच.